सवनीय कायदेभंग चळवळ या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला आता आपण इथे बघतोय की धारासना सत्याग्रह. तर गुजरात मधल्या धारासना इथल्या सत्याग्रहाचं नेतृत्व हे सरोजिनी नायडू यांनी केले. मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहींवर पोलिसांनी लाठीमार केला. सत्याग्रही सुद्धा शांतपणे लाठ्यांचे प्रहार सहन करत होते. त्यांना औषध उपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसरी तुकडी ही सत्याग्रह करण्यासाठी पुढे पुढे येत असे. असे अखंडपणे सुरू होते. तसंच महाराष्ट्रामध्ये वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे भरपूर सत्याग्रह झाले. जेथे मिठागरं नव्हती तेथे लोकांनी जंगल विषयक कायदा मोडायला सुरुवात केली. आणि मग महाराष्ट्रामध्ये बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह केले. आदिवासींनी जंगल सत्याग्रहामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पुढे बाबू गेनूचे बलिदान. तर मुंबईमध्ये आपण चित्र बघतोय बघा आपल्या बाबू गेनूचं. तर मुंबईमध्ये काय झालं तर परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरू झालं आणि परदेशी मालाची वाहतूक करणारी वाहने ही आंदोलनकर्त्याकडून अडवली जात. परदेशी मालाची वाहतूक करणारी वाहने आंदोलनकर्त्याकडून अडवली जात. मग मुंबईतील गिरणीमध्ये काम करणारे बाबू गेनू सईद या आंदोलनामध्ये आघाडीवर होते. पोलीस बंदोबस्तामध्ये परदेशी माल घेऊन जाणारा एक ट्रक बाबू गेनूंच्या समोर आला. आता हा ट्रक अडवण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. पोलिसांनी धमकी त्यांना दिली की तुम्ही हला नाहीतर ट्रक तुमच्या अंगावरून जाईल, पण ते हल्ले नाही आणि अखेरीस ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. यात बाबू गेनूंना हौतात्म्य प्राप्त झाले. बाबू गेनूंचं हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला एक प्रेरणादायी ठरले. पुढे जाऊया गोलमेज परिषद. ह्याच्यामध्ये सवनीय कायदेभंग आंदोलन सुरू असतानाच भारताशी संबंधित अशा घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असे ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅम्से मॅकडोनाल्ड यांचं मत होतं. आणि मग याकरता त्यांनी लंडन मध्ये एका परिषदेचं आयोजन केलं आणि या परिषदेला गोलमेज परिषद असं म्हटलं जातं. आणि 1930 ते 1932 या कालावधीत 3 गोलमेज परिषदांचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिली गोलमेज परिषद रॅम्से मॅकडोनाल्ड हे पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते आणि या परिषदेला भारत तसेच इंग्लंड मधले विविध प्रतिनिधी हे उपस्थित होते. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेजबहादूर सप्रू, त्याच्यानंतर बॅरिस्टर जिना इत्यादींचा सहभाग होता. केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती आणि भारतामध्ये संघराज्याची स्थापना अशा विविध विषयांवर या परिषदेमध्ये चर्चा झाली आणि या परिषदेमध्ये विविध राष्ट्रीय पक्ष आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी हे उपस्थित होते. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेमध्ये भाग घेतला नाही आणि राष्ट्रीय सभा ही देशाची प्रातिनिधिक संस्था होती. तिच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषदेतील चर्चा हे अतिशय निष्फळ ठरली. आता आपण बघूया आपण काय शिकलो. याच्यामध्ये टिपा लिहा यांच्या अंतर्गत पहिली गोलमेज परिषद आणि धारासना सत्याग्रहाबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. आणि आता आपण आपल्या पुढच्या विभागात लवकरच प्रवेश करू. चला